हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, मी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाऊज कशी कटिंग करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. तर बघा, एक कस्टमरचे 2 ब्लाऊज होते. एकावरती एक असं ठेवलेले आहेत. हे अस्तर नाही आहे, तर पीसच आहेत, ब्लाऊज पीसच आहेत. ते दोन्ही एकाच मापाचे असल्यामुळे मी त्यावरती एकावरती एक ठेवलेले आहे आणि त्यावरती आता पेपर पॅटर्न ठेवून आखून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर एकाच कस्टमरचे 4 किंवा 5 जरी असतील तर ना अशाच पद्धतीने अस्तरची किंवा पीस असेल, ब्लाऊज पीस, तर अशा पद्धतीने डबल फोल्ड असा जो आहे ना, तो असा आखून म्हणजे असं ठेवायचा. व्यवस्थित हाताने साफ करून घ्यायचा, म्हणजे कसं कुठेही गुढी येणार नाही. एकदम व्यवस्थित सगळीकडे साफ करून सगळीकडे चांगलं बरोबर आहे का नाही हे चेक करायचं आणि मग नंतर त्यावरती पेपर पॅटर्न ठेवायचा आणि कटिंग करायचं त्यांच्या मापाचं. तर बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर आपण कटिंग केली तर ना कमी आपला वेळेची बचत होते. आता एक ब्लाऊज कटिंग करण्यामध्ये खूप वेळ जातो. त्याच्यासाठी अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं आणि कटिंग करायचं, व्यवस्थित बरोबर येतं. तर बघा, म्हणजे एका वेळेसच आपले 4-5 ब्लाऊज कटिंग होतात. फक्त तुमच्या कात्रीची जी धार आहे ना, ती जरा चांगली असायला पाहिजे, म्हणजे लवकर कट होतं. नाही तर मग जाड कपडा आला तर मग कातर जर व्यवस्थित नसेल तर मग असं खचर कट होतं. तर त्याच्यासाठी तुमची कातरची पण धार चांगली असायला पाहिजे. तर आता मी इथे फक्त 2च कटिंग करून दाखवत आहे, पण तुम्ही 4-5 पण ब्लाऊज करून म्हणजे कट करू शकता. तर मी पण करत असते, पण आता हे एकाच कस्टमरचे 2 आहेत आणि आज मला हे अर्जंट शिवून द्यायचे आहेत, त्याच्यामुळे मी आता लगेच कट करत आहे. तर मला वाटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं, म्हणजे तुम्हाला पण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पण आयडिया येईल म्हणून. तर बघा, आता जिथे पार्ट बसतील तिथे मी असं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. तर बघा, इथे बाही बसत आहे का नाही बघितली, तर थोडंसं तिकडं कपडा हे होत होता म्हणून मी इकडल्या साईडने मी बाही ठेवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला पुढे ना, आता इथे दिसत नाही आहे तुम्हाला, पण पुढे साध्या ब्लाऊजला आपल्याला 1 इंचाने फोल्ड करावा लागतो ना, त्याच्यासाठी मी ते सोडूनच मग तिथे कट करून घेतलेलं आहे. हे अस्तरची बाही कटिंग केलेली आहे. तर असं ऐन टायमाला जर पेपर पॅटर्न पण कटिंग करून ठेवलेलं असेल ना, तर मग आपल्याला खूप वेळेची बचत होते, कारण पटकन याच्यावरती ठेवून आपण कट करून ब्लाऊज तयार करू शकतो. तर अगोदर सुरुवातीलाच कट करून ठेवायचा पेपर पॅटर्न एकदा आणि त्यावरती ज्या कस्टमरचं आहे त्याच्यावरती नाव लिहून ठेवायचं, म्हणजे लवकर सापडतं पण नाव लिहून ठेवल्यानंतर. आणि मग नंतर अशा पद्धतीने आपण कट करून ब्लाऊज वेळेवरती देऊ शकतो. तर खूप वेळेची बचत होते अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज कटिंग केला तर. तर बघा, आता हा जो आहे ना, तो इथे मी कटोरीचा आधी सुरुवातीला कटिंग करून घेतलेला आहे आणि जसं आखून घेतलेलं आहे त्यावरतीच मी अशा पद्धतीने बघा मी कट करून घेत आहे. तर पाठीमागे गोलच गळा होता. जर तुमचं एका दुसऱ्या कस्टमरचे असले आणि त्या 2 ब्लाऊज डिझाईनचे आणि 2 साधे गोल गळा जर असेल तर तुम्ही अजिबात गळा जे आहे ना, ते अजिबात कट करायचं नाही. जशास तसा पेपर ठेवायचा आणि कट करायचा आणि ब्लाऊज शिवते वेळेस ना, मग नंतर त्याच्यावरती डिझाईन आखून मग स्टिच करायचा ब्लाऊज, म्हणजे छान येतो. तर बघा, अशा पद्धतीने करायचा. तर इथे मी क्रॉसपट्टी वगैरे सगळं कट करून आता इथे इकडे या साईडला क्रॉसपट्टी बसणार आहे. तर आता इथे व्यवस्थित मी अगोदर खालचा कपडा पण चेक आहे, म्हणजे नीट आहे का नाही हे चेक करून घेतलं आणि मग नंतर अशा पद्धतीने मी बाही कटिंग करून घेतलेली आहे. बघा, तुम्ही पण अशा पद्धतीने कटिंग करून बघा एकदा. नक्की तुमचं वेळ पण वाचेल आणि तुम्हाला पण नक्की सोपं वाटेल अशी पद्धत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जर तुम्हाला माझा युजफुल वाटत असेल तर नक्की लाईक करत जा आणि शेअर पण करत जा. जे नवीन मैत्रिणी आहेत शिकणाऱ्या, त्यांना पण याचा फायदा होईल थोडासा का होईना, म्हणजे त्यांना पण अशी आयडिया येईल की अशा पद्धतीने ब्लाऊज कट कसा करायचा ते आणि वेळेची बचत कशी करायची ती. आणि कमेंट नक्की सांगा, तुमचं मत नक्की सांगा मला, कसे असतात माझे व्हिडिओ, तुम्हाला आवडतात का नाही ते तुमच्या. आणि लाईक करा. लाईक केल्याने तुमच्या मला मोटिवेशन भेटतं आणखीन नवीन छान व्हिडिओ बनवण्याला.
तर क्रॉसपट्टी पण इथे कट करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने. तर आता आपलं ब्लाऊज एकदम अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपलं ब्लाऊज दोन्ही एकाच मापाचे कटिंग करून झालेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असेच मी छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.